अवलियांचा हा प्रकारच असा असतो मजेशीर की कालखंड किंवा कालगणना याच्यामध्ये फार अवघड होतं. म्हणजे तुम्ही असा एक छान प्रश्न विचारलाय, कारण एक डॉक्टर धनेश्वर म्हणून महाराजांचे खूप पट्ट शिष्य झाले. त्यांना अनेक वेळा हा संभ्रम पडायचा की महाराज नक्की तुमचं वय किती, तुम्ही कधी कुठं गेला होतात, इथं कसे गेलात, इथं का आलात. तर त्यांच्याशी त्यांचा संपर्क किंवा संपर्क म्हणण्यापेक्षा त्यांचं कॉन्व्हर्सेशन, त्यांचे डायलॉग्स हे धनेश्वरांबरोबर खूप छान होते. धनेश्वर त्याच्यामध्ये गोपाळ खंडेराव प्रधान ज्यांनी महाराजांचं पहिलं चरित्र लिहिलं ते गोपाळ खंडेराव प्रधान, जी.के. प्रधान. ही वॉज द फर्स्ट ICS ऑफिसर ऑफ इंडिपेंडन्स नंतरचे पहिले ICS ऑफिसर, ते स्वतंत्र भारताचे ICS ऑफिसर होते. तर ह्या प्रकारामध्ये महाराजचा कालखंड नक्की कोणता आणि कसा, तर महाराजांनीच एकदा सांगितले की अरे मी पुण्यामध्ये उत्तर पेशवाईमध्ये म्हणजे अगदी बाजीरावच्या हस्ते सुद्धा दक्षिणा घेतलेली आहे. म्हणजे आता ह्या अवघड गोष्ट आहे, मग आता काय सांगणार. म्हणजे महाराजांचा अवतार कार्यचा कालखंड ठरवणं हे सुद्धा फार अवघड आहे, अनाकलनीय, म्हणून ते अवधूत आहे. म्हणूनच याच्यामध्ये मिस्टिक किंवा गूढ हे खूप आहे. आणि जिथं जिथं असे अवलिया किंवा अवधूत येतात आणि मिस्टिक म्हणजे लॉजिक फेल्स प्रॉव्हिडन्स प्रिव्हेल्स, म्हणजे तर्कात बसत नाहीत, ते अतर्क्य आहेत. म्हणून महाराजांच्या बाबतीमध्ये सगळ्याच गोष्टी नेहमी अतर्क्य आहेत आणि चौकटी बाहेर आहेत. चौकटीत बसणारे नाही आहेत महाराज कधी. यू कॅनॉट टेकन फॉर ग्रँटेड की महाराजांची ही प्रतिक्रिया आता अशीच असेल.